हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू महादेवीज लाईफ. तर आता वाजले आहेत रात्रीचे 11:15 आणि आम्ही झोपायची तयारी चालू आहे. तर बाळ अजून खेळत आहे. मग म्हटलं व्हिडिओ एडिटिंग करूया, पण तो थोडा आवाज करत आहे. बघू जमलं तर व्हिडिओ एडिटिंग करते. आणि आता ॲक्च्युली मी जे क्लिप्स जॉईन करणार आहे ते मम्मी त्याने आले आहेत, तर तेव्हाचे जॉईन करणार आहे. आता मम्मी त्याने ॲक्च्युली गेले आहेत आणि सासरकडची माहेरकडची मंडळी आली होती आणि फंक्शन वगैरे झालं. तर ते 4 दिवस मी व्हिडिओ टाकले नव्हते. तुम्ही पाहिलं असेलच चॅनलवरती, यूट्यूब चॅनलवरती आले नव्हते व्हिडिओ. आणि मग म्हटलं आता क्लिप्स आहेत तेवढे एडिटिंग करून घेऊ आणि नंतर आमच्या पुढच्या कामाला सुरुवात करू. तर आता हे पहिले टाकत आहे कारण का तुम्हाला म्हणजे थोडी आयडिया येईल की मी 4 दिवस व्हिडिओ का टाकले नव्हते. तर हेच कारण आहे. आणि आज मला थोडं बरं वाटत नव्हतं, त्यामुळे दवाखान्याला जाऊन आलो आहे. आणि ते पुढच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगेनच. आता 2-3 व्हिडिओ ते मागचे 2-3 दिवसाचे असतील आणि ते बघा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा. ॲक्च्युली जास्त व्हिडिओ करायला जमलं नाही कारण का एवढी घरात लोक जास्त असली की आपल्याला जास्त व्हिडिओ करता येत नाही, कारण का कामच एवढे असतात आणि पाहुण्यांना वेळ देणं गरजेचं असतं. तर जेवढं जमेल तेवढं मी केलं आहे. व्हिडिओ वॉच करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा. हो होय, बाळ पण सांगते आता सबस्क्राईब करा पटापटा. ते रात्रीचे 4 वाजता मम्मी त्यांनी पोचले आणि 1 दिवस आधी पोचले फंक्शनच्या. आणि हा आता मम्मी बरोबर खेळत आहे. काय ते दे की मला खुर्ची दे की मला. बळा आजीला काय दिलंस तू खायला? झोपत नाही तू तर बळा. चंगू मंगू चंगू मंगू. आता दुसऱ्याच्याकडे गेलास काय म्हटलं? हिला खडवायला दिलो हिला त्याला हातात, तर आपण तिला खडवायला. मला बी खडवला. काय ते ए रात्र आहे ग, बस आवाज कर. देव नाही ग आम्हाला, खायला देव नाही आम्हाला. आमच्या गावाकडे खवा खूप छान मिळतो आणि 1 किलो खवा मम्मीनं आणला आहे गावाकडून. आणि हेला काहीतरी मांड्या काहीतरी म्हणतात. आणि हे तूप आहे घरचं, मम्मीनं बनवलेलं घरीच. आणि पोळीचं सार आणि पोळ्या अनेकट्या मामींनी आणलेत, चटणी पण मामींनी आणलेत. आणि मावशीने दही भात करून आणला होता रात्री म्हणे खाण्यासाठी, तर तो मला आवडतो त्यामुळं मी आता खाणार आहे नंतर. आणि फणस आमच्या घरातलंच म्हणजे झाड आहे तर गावाकडे तिथलं, आणि हे पण पानं पण झाडाचीच आहेत आमच्याच. करबेवचं पण झाड आहे. तर गावाकडे गेल्यावर मी तुम्हाला सगळी झाडं दाखवेन कधीतरी. आणि मम्मीनं वांग्याचं लोणचंसुद्धा आणले आणि रताळी आणलेत. तर थोडी विकतची आणि थोडी गावाकडनं मामांनी पाठवून दिलेत. तर पेरू झाडाचेच आहेत आमच्या. आणि भरपूर काही आणलेलं आहे गावाकडून. आणि मजा वाटते गावाकडून आलं की सगळं असं बघून छान वाटतं की आपलं कोणीतरी आहे एवढं सगळं आणतं असं म्हणून. आणि पोळीचा सार ॲक्च्युली बाद झाला, पण माझ्यासाठी आणले होते मामींनी. आणि ह्या पोळ्या आहेत मामींच्या सुनेनी करून दिल्या होत्या, तर मला खूप आवडतात, मी खाल्ल्या. आणि हे लोणचं. तर किती दिवस झाले मला पोळी खाऊन, आणि मी खूप दिवस झाले खाल्ली नव्हती. तर पहिले म्हटलं आपण पोळी खाऊन घेऊया, आणि बाळाला थोडीशी दिली आणि नंतर मी खाल्लं. खूप मन तृप्त झालं माझं खाऊन. तर मामा मामी झोपले आल्यावरती, आणि ह्या दोघींना बाळ उठवलं, झोपायला दिलं नाही, तो पण झोपला नाही. आणि मग सगळं भाजीचं वगैरे करून ठेवले, मी पण झोपले नाही, आवरले थोडं. चला उद्या भेटूया, बाय.